नमस्कार कृषी मित्रांनो, आज 5 डिसेंबर म्हणजे जागतिक मृदा दिन. हा दिवस साजरा करण्यामागचा नेमका हेतू काय आहे ते आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊया. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर नमस्कार मित्रांनो, मी ॲग्रिकॉस चंदन गावडे आणि ॲग्रोटेक सिंधुदुर्ग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, 5 डिसेंबर 2014 या दिवशी जगभरात पहिला मृदा दिवस साजरा करण्यात आला. हा दिवस साजरा करण्यामागचा मेन हेतू हा आहे की मातीचं आरोग्य जपणे. वाढत्या लोकसंख्येमुळे मातीची धूप कमी करण्यासाठी सुपीक माती आणि संसाधन म्हणून मातीचा शाश्वत वापर याबद्दल लोकांना जागरूकता निर्माण व्हावी, यासाठी आजचा दिवस मृदा दिन म्हणून साजरा केला जातो. मित्रांनो, माती हा शेतीतील एक अविभाज्य असा घटक आहे आणि जवळपास 97% शेती ही मातीवर अवलंबून असते. आणि शेतीतून भरपूर उत्पादन मिळावे यासाठी रासायनिक खतांचा भरपूर मोठ्या प्रमाणात वापर केला जातो आणि याच कारणामुळे मातीची सुपीकता कमी होत चालली आहे. तसेच बेसुमार जंगलतोड, प्रदूषित हवामान अशा बऱ्याच कारणामुळे मातीचा ऱ्हास होत चालला आहे आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे. तसेच पुढील येणाऱ्या पिढीसाठी माती, शेती व पर्यावरण आपण जपायला पाहिजे. या उद्देशाने लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी 5 डिसेंबर हा दिवस मृदा दिन म्हणून संपूर्ण जगभरात साजरा केला जातो. तसेच मातीची सुपीकता वाढवण्यासाठी आपण रासायनिक खतांऐवजी सेंद्रिय खते जसे की गांडूळ खत, शेणखत यांचा वापर करू शकतो व जमिनीचा ऱ्हास कमी करण्यासाठी आपण झाडे लावा, झाडे जगवा यांसारखे उपक्रम राबवू शकतो. मित्रांनो, जर आपण निसर्गाला जपलं तर निसर्ग आपल्याला जपेल. आशा करतो की आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.